शिंदेचे आमदार आणि अजित पवारांचे आमदार जर विधानसभा निवडणुकीपूर्वी डिस्क्वालिफाय झाले 40-40 आमदार, तर कदाचित त्यांच्या आमदारकीच्या आत्ताच्या करिअरवर परिणाम होणार नाही, कारण विधानसभेची मुदत संपते. याचा परिणाम त्यांच्या प्रतिमेवर निश्चितपणे होईल, आमदारांच्याही प्रतिमेवर होईल आणि शिंदेच्या शिवसेनेच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिमेवर होईल की यांना सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरवलेलं आहे. हा शिक्का त्यांच्यावर बसेल आणि मग त्याचा परिणाम मतदारांच्या मनावर सुद्धा होईल. दुसऱ्या बाजूला ते अपात्र ठरले नाहीत आणि ही भीती त्यांच्या मनात असल्यामुळे अपात्र ठरण्याची ते वेळ काढूपणा करतायत. हायकोर्टात जात आहेत, सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवूनही वेळच्या वेळी उत्तरं देत नाही आहेत वगैरे, वेळ काढूपणा करतायत. आणि आता मला असं वाटतं की हा वेळ काढूपणा लक्षात आलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या, म्हणून सुप्रीम कोर्टाने आज अजित पवारांच्या गटाला ही नोटीस बजावलेली आहे.